नई दिल्ली में विधायक दत्ता भरणे ने महाराष्ट्र को मिलने वाले प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रसंस्करण उद्यम पुरस्कार को लेकर केंद्र सरकार का आभार जताया। उन्होंने कहा कि राज्य में किए गए कामों के चलते महाराष्ट्र को यह सम्मान मिला है। भरणे ने बताया कि महाराष्ट्र में 31,244 व्यक्तिगत और कुछ समूहों को मंजूरी दी गई है, जबकि राज्य के 7 जिले टॉप 10 में शामिल है। वही कर्ज माफी को लेकर उन्होंने कहा कि दूसरे चरण में 6 लाख किसानों की सूची जारी की गई है और चरणबद्ध तरीके से 56 लाख किसानों को योजनाबद्ध का लाभ मिलेगा। साथ ही सरकार 2 लाख रुपए तक की कर्ज माफी करेगी। मामा, तुम्ही दिल्लीमध्ये आज आलेला आहात। पुरस्कार भेटतो महाराष्ट्र सरकारला, कृषी विभागाला। तो पुरस्कार नेमकं काय आहे आणि पुरस्काराचं महत्व नेमकं कशामुळे आहे? आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, ज्याला आपण PMFME असं संबोधतो, आणि त्या या योजनेमध्ये महाराष्ट्र राज्याने देशामध्ये सर्वात चांगला काम केलं त्याबद्दल हा पुरस्कार आज चिरागजी पासवान यांच्या वतीनं राज्याच्या कृषी विभागाला दिला जात आहे। आणि या पुरस्काराच्या मिळाल्याबद्दल निश्चित प्रकारे मी केंद्र सरकारचे, आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, सुनेत्रा वहिनी पवार आणि सर्वच आमचे महिला उद्योजकापासून सगळे ज्यांच्यामुळे हा पुरस्कार आम्हाला ज्यांनी भाग घेतला सर्वांचा, त्याचप्रमाणे आमच्या कृषी विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांचं, त्या सर्वांना धन्यवाद देतो, त्या सर्वांचं आभार मानतो। आणि केंद्र सरकारचाही हा पुरस्कार महाराष्ट्र राज्यानं या योजनेमध्ये चांगलं काम केल्याबद्दल दिला, त्याबद्दल केंद्र सरकारचे मी आभार मानतो। खरं तर आज आपण आकडेवारी घेतली तर साधारणतः महाराष्ट्रामध्ये 31,244 वैयक्तिक आणि 522 गट आणि 75 सामायिक पायाभूत सुविधा प्रकल्पांना आपण मंजुरी देण्यात आलेली आहे। आणि त्याची प्रकल्प किंमत जर आपण विचार केला तर साधारणतः 2,893 कोटी वैयक्तिक आणि 36 कोटी रुपये आणि 216 कोटी अशी आहे। आणि साधारणतः 25,007 वैयक्तिक 328 सामायिक पायाभूत सुविधांना प्रकल्पांना अनुदान हे वितरित करण्यात आलेलं आहे। आणि यामध्ये खरंच ह्या यशाचं एक वैशिष्ट्य आहे की आमच्या ज्या महिला आणि स्वयंसहायता समूहाच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दिलेला यामध्ये भर आणि सीड कॅपिटल घटकांतर्गत ग्रामीण व शहरी भागातील स्वयंसहायता समूहातील 61,323 सदस्यांनी MSRLM आणि SULM च्या माध्यमातून 221 कोटी निधी या सर्वांना वितरित करण्यात आलेला आहे। ही केवळ निश्चित प्रकारे आर्थिक मदत नसून महिलांच्या हातात उद्योजकतेची ताकद देणारी एक गुंतवणूक आहे। आणि यामुळे निश्चित प्रकारे ज्या ज्या वैयक्तिक ह्या लाभार्थ्यांनी किंवा सर्वांनी यामध्ये सार्वजनिक भाग घेतला, गटांनी भाग घेतला, त्यांनी खूप चांगलं काम यामध्ये राज्यामध्ये निश्चित प्रकारे मिळालेलं आहे। आणि निश्चित प्रकारे बाजारपेठेची पण यांना जोड मिळालेली आहे। आणि साधारणतः एकंदर जर हे केलं तर निश्चित प्रकारे 2,49,390 प्रत्यक्ष आणि 7,48,170 अप्रत्यक्ष मनुष्य दिवस रोजगार यामुळे निर्मित, ह्यामुळे आम्हाला सर्वांना एक अपेक्षित निश्चित प्रकारे आहे। आणि महाराष्ट्राची कामगिरी ही नुसती राज्य स्तरावरच थांबलेली नाही। टॉप 10 परफॉर्मिंग डिस्ट्रिक्ट मध्ये महाराष्ट्राचे 7 जिल्हे आहेत। आणि निश्चित प्रकारे हा पुरस्कार हा राज्याच्या आमच्या जे नवीन उद्योग, नवीन व्यवसाय आणि जे नवीन हे करतात त्यांच्यासाठी निश्चित प्रकारे एक प्रेरणादायी। आणि ह्या पुरस्काराच्या माध्यमातून निश्चित प्रकारे राज्यातील आम्हा सर्वांना त्याला एक प्रेरणा या निमित्तानं निश्चित प्रकारे आम्हा सर्वांना मिळेल। निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने जी कर्ज योजना, शेतकऱ्यांची कर्जमाफी योजना ही राज्य सरकारच्या वतीनं जाहीर केलेली होती। आणि आपल्या सर्वांना माहिती की पहिल्यांदा 17 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीची यादी आपण दिली होती। त्यामध्ये साधारणतः 14 लाखाच्या आसपास शेतकऱ्यांनी KYC चं काम झालेलं आहे। अजूनही काम युद्ध पातळीवर चाललेलं आहे।
आणि ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून निश्चित प्रकारे आपण ही योजना शेतकऱ्यांना ही कर्जमाफीची देतोय. आणि पहिल्या टप्प्यामध्ये साधारणतः 6,22,000 शेतकऱ्यांना 5,029 कोटी रुपयाची आपण त्यांना त्यांची बँके खात्यामध्ये त्यांना आपण वितरित केलेलं आहे. आणि कालच दुसऱ्या टप्पा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कालच त्याला दिलेला आहे. साधारणतः 6,36,000 असे एकूण शेतकरी आणि एकूण 5,086 कोटी रुपयाची कर्ज माफी याचा आपण त्यांना हे वितरित कालच केलेलं आहे. आणि राहिलेले उर्वरित शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा सांगतो की टप्प्याटप्प्याने आता ही आपल्याला कर्जमाफी ही सुरू झालेली आहे. साधारणतः आज ही जवळजवळ 10,11,000 कोटी आणि उर्वरित आपल्याला माहिती आहे की जे राज्य सरकारने जाहीर केलं होतं की 56 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. साधारणतः 40,885 कोटी रुपये, जवळजवळ 40,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम यासाठी शेतकऱ्यांना लागणार आहे. ही 2 लाखाच्या आतली असतील, 2 लाखाच्या वरचे असतील किंवा 2019 साली महात्मा फुले कर्ज मुक्ती ज्या योजनेमध्ये महात्मा फुलेंच्या नावाने त्यामध्ये जे काही शेतकरी यामधनं राहिले होते, आपण त्यांना पूर्वी 50,000 दिले होते, परंतु नंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व शेतकरी संघटनेचे नेते कोण त्यांनाही 2 लाख